नमस्कार, मी अदिती तरडे. साम टीव्हीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये देशासह राज्यभरातील सगळ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. बुलेटिनमधली पहिलीच बातमी आहे कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक अशी बातमी. मुलींना आता कॅन्सरची लस मोफत मिळणार आहे. 14 वयापर्यंतच्या मुलींसाठी ही लस मोफत दिली जाणार आहे. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस दिली जाणार आहे. महिलांसाठीच्या कॅन्सरसाठी ही लस पुढच्या 5 ते 6 महिन्यात उपलब्ध होईल. देशात आणि राज्यातही कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यासाठी सरकारने हे एक मोठं पाऊल उचललंय. कॅन्सरचं प्रमाण एका बाजूला शहरी भागात आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा वाढतंय. पहिल्या टप्प्यामध्ये काही आरोग्याच्या संबंधित ज्या काही प्रश्न तयार व्हायचे त्यातला एक व्यसन असेल तर कॅन्सर व्हायचा, ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांच्यामध्ये व्हायचा असं आपण बघत होतो. परंतु आज लहान मुलांपासून सगळ्यांच्याकडे ज्या पद्धतीचं कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तो चिंताजनक विषय आहे. आणि म्हणूनच मगाशी अर्थमंत्री आदरणीय अजितदादांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी सुद्धा त्याला संमती दिली की राज्याच्या सर्व 0 ते 14 वयोगटातल्या मुलींना विशेषतः आपण या लसीची योजना राज्य शासनाच्या वतीनं मोफत करण्याबद्दलचा निर्णय सुद्धा शासन घेईल. तर आता जीवघेण्या कॅन्सरवर मात करता येणार आहे आणि मुलींना कॅन्सरवर मोफत लस दिली जाणार आहे. राज्यातल्या 0 ते 14 वयाच्या मुलींना मोफत लस मिळणार आहे. पुढच्या 5 ते 6 महिन्यात कॅन्सरवरची लस उपलब्ध होणार आहे. ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच ही लस देण्यात येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी ही घोषणा केली आहे. आता बातमी समोर येते वातावरणाच्या संदर्भात. राज्यात मार्च महिना तापदायक ठरण्याची चिन्ह आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये मार्चमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्यांच्या अंगाची लाही होणार आहे. कोकणासह मुंबई, पुणेही तापलंय. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. राज्यात अनेक भागात 31 ते 36 अंश सेल्सिअस तापमान सध्या पाहायला मिळतंय. राज्यात हीटवेव्ह दिसतीये तर दुसरीकडे राजस्थान सारख्या वाळवंटात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे राजस्थानच्या वाळवंटात पांढरी चादर पसरल्याचं दिसतंय. रस्ते आणि शेतही बर्फाच्या चादरीने झाकली आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये हरभऱ्याच्या आकारा एवढ्या गारा पडल्या. त्यामुळे शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. आता बातमी समोर येते मनालीतून. आताच्या घडीची मोठी बातमी समोर येते. मनालीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. नदी नाल्यांना पूर आलाय. त्यातच एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर येतोय. भली मोठी दरड थेट कारवर कोसळतानाचा हा व्हिडिओ आहे. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला घेतली आणि त्यामुळे मोठा अपघात चालकाच्या सतर्कतेमुळे घडला नाहीये आणि चालकाचा जीव वाचलाय. बातमी समोर येते सरपंच हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा होणार आहे असा खळबळजनक दावा करुणा मुंडे यांनी केलाय. फेसबुक पोस्टमधून करुणा मुंडेंनी हा मोठा दावा केलाय. करुणा मुंडेंच्या या फेसबुक पोस्टमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार आहे का हे पाहणं यामुळेच आता महत्त्वाचं ठरणार आहे. आता बातमी समोर येते संजय राऊतांच्या संदर्भात. वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अन्यथा त्याचे पडसाद अधिवेशनात दिसतील अशी प्रतिक्रिया आता संजय राऊतांनी दिली आहे. मला त्याच्याविषयी माहीत नाही, कारण हा पक्षांचा अंतर्गत विषय आहे. त्यांच्या राजीनामा तर द्यावाच लागेल, कारण त्यांच्या जवळच्या माणसाला संतोष देशमुख खून प्रकरणातलं सूत्रधार, मुख्य मास्टर माइंड असल्याचं आरोपपत्रात सांगण्यात आलेलं आहे.
या सविस्तर बातम्यांनंतर राज्यभरातल्या राजकीय घटनांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून। मुंबईत आज मविया नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होतीये। या बैठकीला मवियाच्या तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। यावेळी सरकारला घेरण्याची पुढील रणनीती सुद्धा ठरवली जाणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारकडून चहापान आयोजित करण्यात आले। विरोधक मात्र सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे। उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये। या अधिवेशनात मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा मुद्दा तापण्याची दाट शक्यता आहे। विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आमदार भास्कर जाधवांना दिलं जाण्याची दाट शक्यता आहे। पक्षाची पडझड रोखण्यासाठी ठाकरे गट कोकणाला झुकतं माप देणार असल्याचं बोललं जातंय। या संदर्भात अधिवेशनातल्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं जाणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळतेय। रायगडच्या पालकमंत्री पदाचा दावा मंत्री भरत गोगावलेंनी सोडलेला दिसत नाहीये। काल गोगावलेंनी महाडचे ग्रामदैवत वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवात हजेरी लावली। वीरेश्वर महाराज आपली इच्छा पूर्ण करतील असा विश्वास गोगावलेंनी व्यक्त केलाय। सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचं सीआयडीनं आरोपपत्रात म्हटलंय। कराड निकटवर्ती असल्याची कबुली धनंजय मुंडेंनी दिली होती। आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके यांनी कराडला मुंडेंचं पाठबळ असल्याचा आरोप केला होता। विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आमदार भास्कर जाधवांना दिलं जाण्याची दाट शक्यता आहे। पक्षाची पडझड रोखण्यासाठी ठाकरे गट कोकणाला झुकतं माप देणार असल्याचं बोललं जातंय। मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत। वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडेचा आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबण्यासाठी सरकार छुपा अजेंडा चालवतंय। एका राजकीय गुंडाला वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा घणाघात जरांगे पाटलांनी केलाय। महायुती सरकारमध्ये नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे। मात्र त्याआधी नाशकात गिरीश महाजनांचा पालकमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लागलेत। या बॅनरवर हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री असा आशय आहे। पालकमंत्री पदाच्या अधिकृत घोषणेआधीच लागलेल्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। एकीकडे नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असतानाच मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये आपण बघू शकतो एका गिरीश महाजन यांच्या नावाचे आता होल्डिंग लावण्यात आलेले आहे। हिंदू जनसेवक गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री अशा प्रकारचे कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी होल्डिंग लावण्यात आलेले आहे। या होल्डिंगवर भाजपचे सगळे वरिष्ठ नेत्यांचे देखील या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले आहे। एकूणच गेल्या 2 महिन्यापासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटत नाही। एकूणच नाशिकच्या पालकमंत्री पदावरून तिन्ही पक्षांनी नाशिकमध्ये दावा केलेला होता, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप। मात्र आता नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या नावाने पालकमंत्री पदाचे जे बॅनर लावण्यात आलेले आहे त्यावरून आता हे सिद्ध होतं आहे का नाशिकमध्ये नाशिकचे पालकमंत्री पद आता गिरीश महाजनकडेच येणार। तब्रेज शेख, साम टीव्ही न्यूज, नाशिक। देशासह राज्यभरातील इतरही महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून। बीएमसीच्या गट अ खात्यात नियुक्तीच्या परीक्षेचा पेपर फोडल्याचा आरोप 500हून अधिक अभियंत्यांनी केलाय। परीक्षेतील प्रश्न आधीच काहींना पुरवल्याचा आरोप केल्याचे पुरावे समोर आले आहेत। IBPS या त्रयस्थ संस्थेमार्फत या परीक्षा घाईघाईत घेतल्या। या सगळ्याची चौकशी होईपर्यंत निकाल न लावण्याची मागणी बीएमसी इंजिनियर्स असोसिएशनने केली आहे। अमरावतीतील 10,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। अपात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासूनचा हप्ता बंद होणार आहे। 20 महिलांनी स्वतःहून या योजनेतून माघार घेतली आहे। अमरावतीत 6,98,536 महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत।
यवतमाळमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्याने 2 लाख हेक्टर खरीप पिकाचं नुकसान झालंय. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 241 कोटींचा निधी मागण्याचा प्रस्ताव पाठवला होता. यावर 58 लाखाचा निधी मंजूर करण्यात आलाय. अमरावती जिल्ह्यातल्या 10,000 लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात. या बहिणींना फेब्रुवारीपासूनचा हप्ता मिळणं बंद होणार आहे, तर 7 लाख महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. आता बातमी समोर येते रक्षा खडसे यांच्या संदर्भात. मुक्ताईनगर मुक्ताई मंदिरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवळकोट पोरांनी छेड काढली. या छेडकाने प्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र छेड करणाऱ्या टवाळखोरांना अटक न झाल्याने केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आता आक्रमक झाले आहेत. तर छेडखानी करणाऱ्या मुलांना लवकरात लवकर अटक करा या मागणीसाठी रक्षा खडसे थेट मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. तर आपण पाहतोय आताची बातमी. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यात आली आहे आणि इतरही काही मुली यावेळी त्यांच्या सोबत होत्या. पोलिसांची मात्र अजूनही यावर काहीच कारवाई करण्यात आलेली नाहीये. रक्षा खडसे त्यांच्या मुलीची छेड काढल्यामुळे आता आक्रमक झालेले दिसत आहेत. टवाळखोरांना अटक न केल्याने रक्षा खडसे आक्रमक झालेले दिसत आहेत. मंत्र्यांच्याच मुलीची छेड काढण्यात आली आणि तरीही कारवाई झालेली नाहीये. त्यामुळे त्या थेट मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या आहेत आणि अद्याप कोणतीही कारवाई यावर करण्यात आलेली नाहीये. मुक्ताईनगर मुक्ताई मंदिरमध्ये रक्षा खडसे यांची मुलगी त्यांच्या काही मैत्रिणीसह गेली होती आणि तिथे टवाळखोर पोरांनी त्यांची छेड काढली आणि या छेडखानी प्रकरणी आता सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र अजूनही काही कारवाई करण्यात आलेली नाहीये. अजूनही कारवाई करण्यात आलेली नाही. यासाठी आता मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये रक्षा खडसे दाखल झालेले आहेत. मात्र छेडछाणी करणाऱ्या टवाळखोरांना अटक अजून झालेली नाहीये. परसों रात को मेरी बेटी यहाँ पे हमारी संत मुक्ताबाई की कोथली में यहाँ पे हर साल यात्रा रहती है महाशिवरात्रि के निमित्त में। तो कल परसों रात को मेरी बेटी यहाँ पे इस मेले में गई और उसके साथ ये घटना यहाँ पे घड़ी हुई है। कुछ लोगों ने, कुछ लड़कों ने उसके साथ छेड़छाड़ी की है और उसके कारण मैं आज यहाँ पुलिस स्टेशन में मेरी बेटी को लेके यहाँ पे कंप्लेंट करने के लिए आई हूँ। तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी संजय महाजन. तर संजय, काय सांगाल की रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यात आली आहे, काय अधिकची माहिती? मुक्ताई मंदिर परिसरात एक शिवरात्रीची गर्दी असते. त्या ठिकाणी मंत्र्यांची मुलगी व काही सहकारी त्यांच्यासोबत गेल्या असता त्या ठिकाणी छेडखानी केल्याचा आरोप या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षकाकडनं ही दखल घेत इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर काही कार्यकर्त्यांना अटक न झाल्यामुळे रक्षा खडसे थेट आज पोलीस स्टेशनला गेले आहेत आणि त्याचा जाब विचारला असता पोलिसांनी सांगितलं की काही कारवाई सुरू आहे. एका जणाला ताब्यात घेतला असल्याची माहिती मिळत आहे, पण अजून अथोराईजची माहिती त्यांनी प्रसिद्ध केलेली नाही. मात्र ही गंभीर गोष्ट आहे की मंत्र्याच्या मुलीची छेडखानी करणं ही फार मोठी गोष्ट या ठिकाणी बघायला मिळत आहे. जी धन्यवाद संजय दिलेल्या या माहितीबद्दल. तर आपण पाहतोय रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यात आली आणि मात्र अजूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाहीये. त्यामुळे रक्षा खडसे आता थेट मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत. तर यावर काय कारवाई करण्यात येणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई होतीये, रक्षा खडसेंच्या मुलीची ज्यांनी छेड काढली आहे त्यांना अटक करण्यात येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास देशभरातील इतरही महत्त्वाच्या घटनांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. देशांतर्गत प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी देशात हायपरलूप प्रोजेक्ट सध्या सुरू करण्यात आलाय. IIT मद्रासमध्ये देशातील हायपरलूप टेस्ट ट्रॅक तयार करण्यात आलाय. हायपरलूपद्वारे तासाला 1000 किलोमीटर प्रवास करणं शक्य होणार आहे. या तंत्रामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या 30 मिनिटात करणं शक्य होणार आहे.
स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी होणार आहे. डीएनए चाचणीसाठी त्याचं रक्त आणि केस फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत. लैंगिक क्षमता चाचणीचा अहवाल सकारात्मक आलाय. पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. रमजान महिन्यामुळे बाजारपेठात उत्साह पाहायला मिळतोय. या महिन्यात खजुराला मोठ्या प्रमाणात मागणी असते. नमाज आणि तरावीसाठी प्रत्येक मस्जिदमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वाशिममध्ये शेतात सोंगून ठेवलेल्या हरभऱ्याला गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावली आहे. या आगीत अंदाजे 80 क्विंटल हरभरा जळून खाक झालाय. यामुळे शेतकऱ्याचं 7 लाख रुपयांचं नुकसान झालंय. यावेळी शेतकऱ्याने आर्थिक मदतीची मागणी केली आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे शहराला यंदा मुबलक पाणी मिळण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 21 टीएमसी पाणी कोटा कायम ठेवल्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीत भारत न्यूझीलंड आज भिडणार आहेत. दोन्ही टीम्सचा सेमीफायनलमध्ये प्रवेश झालाय. मात्र अ गटात अव्वल क्रमांकासाठी दोन्ही संघात चुरस रंगणार आहे. यानंतर एक विशेष रिपोर्ट पाहूया. तुम्ही आवडीने बिस्किट खात असाल तर जरा सावध व्हा, कारण तुम्ही खात असलेल्या बिस्किटामुळे आजारी पडू शकता. हे आम्ही का म्हणतोय त्यासाठी पहा हा स्पेशल रिपोर्ट. लोगों को ये पता होना चाहिए कि बिस्किट जो है वास्तव में वो बहुत ही खतरनाक समोसे कचौरी की तरह डीप फ्राइड आहार ही है, यूं समझ लो आप. तो इस तरह से कई लोग क्या करते हैं, बिस्किट के पैकेट अपने घरों, अपने जेब में अपने रखते अपने बैग में, और इधर उधर जब भी भूख लगी बिस्किट उठा के खा लिया या कुकीज खा ली. तो ये सब बड़े खतरनाक खाने में यूं कह सकता हूं. हा दावा गंभीर आहे. बिस्किट खाल्ल्यानं लिव्हरला धोका निर्माण होऊ शकतो, वजन वाढणं, लठ्ठपणा येतो असा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच या दाव्यात तथ्य आहे का? बिस्किट न होतंय लिव्हर खराब. बिस्किट आवडीनं खाल तर आजारी पडाल. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? बिस्किट, कुकीज, नानकटाई हे बरेच जण खातात. अगदी चहा सोबत आवडीनं बिस्किट खाल्लं जातं. मात्र या व्हायरल व्हिडिओतील दावा खरा आहे का? कारण बिस्किट बनवण्यासाठी मैदा, डालडा, साखरेचा वापर करतात हे खरं आहे. मात्र याचा गंभीर परिणाम आपल्या शरीरावर होतो का, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. बिस्किट थेट लिव्हरवर गंभीर परिणाम करत असल्याचा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे. लहानग्यांपासून सगळेच आवडीनं बिस्किट खात असतात. हा आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी एक्सपर्टची भेट घेतली. त्यांना व्हायरल व्हिडिओ दाखवला आणि या दाव्यात तथ्य आहे का हे जाणून घेतलं. फक्त गमतीची गोष्ट नसून नियमितपणे जर तुम्ही बेकरीचा वापर करत असाल तर तुम्ही त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. कारण हे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत, हे कॉन्सिक्वेन्सेस हँडल करायला अतिशय कठीण आणि अतिशय महाग आहेत. त्यामुळे वेळेत सावधानता ठेवलेली चांगली. म्हणजे हे जो काही व्हिडिओ आहे त्याच्यात जे दाखवलेलं ते खरं आहे जवळपास, की असं होऊ शकतं? हो हो, ते सत्य आहे. हे कॉन्सिक्वेन्सेस सगळे हाय कॅलरीचे आहेत. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. बेकरी पदार्थांमध्ये वनस्पती तूप, मैदा, साखर हे पदार्थ असतात. बेकरी पदार्थ भूक भागवण्यासाठी खाल्ले जातात. बिस्किटमध्ये फॅट्स असतात, त्यामुळे लिव्हर कडक होतो. बिस्किट अतिप्रमाणात खाल्ल्यानं इतर आजारही वाढतात. बेकरी पदार्थ खाणं हे फक्त गमतीची गोष्ट नसून आपण सावधगिरी बाळगायला पाहिजे. बेकरी पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास लिव्हर खराब होतो
हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर या विशेष रिपोर्ट नंतर आता बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेच परततोय. साम हेल्पलाईन, तुमच्या परिसरातील समस्या, तुमचे प्रश्न, कुणी दखल घेत नाही. व्हिडिओ बनवा आणि पाठवा 9594885566 या व्हॉट्सअप नंबरवर. आम्ही होऊ तुमचा आवाज. साम हेल्पलाईन. साम टीव्ही तुमच्यासोबत, तुमच्या प्रश्नांसोबत. साम टीव्ही, बातमी जी व्यवस्था बदलेल.